खात्री आहे की ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि हे विधेयक मंजूर झालं, याचा अर्थ असा की कायद्याच्या सर्व निकषावरती, सर्व पातळींवरती हे आरक्षण टिकेल अशी मला एक आशा वाटते. माझी प्रार्थना आहे, आमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे. सभागृहामध्ये कोणाला समजून सांगण्याची काही गरज नव्हती, कारण सभागृहाने दोन्ही वेळेला, म्हणजे या वेळेला आणि गेल्या वेळेला एकमताने याला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे पुढे मराठा समाजाला सुद्धा एक मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी खूप लढा दिलेला आहे. सरकारला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही हा प्रयत्न केला, प्रामाणिकपणाबद्दल तुमच्या आत्ता तरी मी काही शंका घेत नाही, पण त्याकरता मराठा समाजातल्या अनेकांना बलिदान द्यावं लागलं. मी स्वतः जरांगे पाटील जेव्हा प्रथम उपोषणाला बसले होते या विषयाला, आत्ताच्या सुरुवात होणार, आधीपासून त्यांचा हा विषय सुरू होताच.